आम आदमी पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या राघव चड्डा यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स 10 लाखांनी कमी झाले। राघव चड्डांनी पक्षांतर केल्याचा निर्णय तरुणांना न पटल्यानं सोशल मीडियात चड्डांविरोधात मोहीम राबवण्यात आली। हरभजन सिंह यांच्या घरालाही आप कार्यकर्त्यांनी काळं फासले। पाहूया एक रिपोर्ट। आम आदमी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राघव चड्डा यांचे इंस्टाग्रामवर 10 लाख फॉलोअर्स कमी झालेत। चड्डा भाजपमध्ये गेले त्यामुळे त्यांना फॉलो करणारे तरुण नाराज झाले। अनेकांनी अनफॉलो राघव चड्डा असं कॅम्पेनही चालवलं। याचा फटका राघव चड्डा यांना बसलाय। राघव चड्डा यांच्यासह आम आदमी पक्षाच्या 7 खासदारांनी भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली। यात संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंह, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल यांचाही समावेश आहे। माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने देखील आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आपचे कार्यकर्ते नाराज झाले। जालंधर मधल्या हरभजन सिंह यांच्या घरावर आपच्या कार्यकर्त्यांनी गद्दार असं लिहिलंय। बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये आम आदमी पार्टीच्या मला वाटतं 7 लोकांनी प्रवेश केला। मित्तल आहेत, संदीप, त्यांच्यावर 4 दिवसापासून ईडीच्या धाडी पडतायत। उद्योगपती आहेत, त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत, धाडी पडल्या, पळून गेले। भारतीय जनता पक्षाचं सध्याचं चित्र पाहता मला महाभारतातलं एक पात्र आहे बकासूर। त्या बकासुराची आठवण येते। बकासुराची भूक कधीच भागत नव्हती। जे मिळेल ते खायचा, दगड धोंडे पण खायचा, बरं का, पण भूक भागत नव्हती। तसा हा भारतीय जनता पक्ष दिसेल ते खात सुटले। राघव चड्डा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला कारण राहुल गांधी सारख्या दुःशासनासोबत किंवा अहंकारी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत राहण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी सोबत राहणं त्यांनी पसंत केलं। ज्यावेळेला राघव चड्डा आणि इतर 7 खासदार आम आदमी पार्टी सोबत होते, इंडिया अलायन्स सोबत होते, तेव्हा ते सेलिब्रिटी होते, तेव्हा ते जनमानसातले नेते होते, मास लीडर होते। आणि तेच लोक भारतीय जनता पार्टी सोबत आले की मग ते पेज 3 चे आहेत, त्यांना जनतेमध्ये काही किंमत नाही, असं पाळपूद लावण्याची संजय राऊतांना सवय आहे। संजय राऊत हे धंदे बंद करा। भाजपमध्ये गेलेल्या 7 खासदारांना अपात्र करण्याची मागणी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केली। याबद्दल ते राज्यसभेच्या सभापतींना पत्र देणार असल्याची माहिती आहे।